नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे 4 प्रकारचे घरगुती वरण, जे खूपच सोपे, चविष्ट आणि रोजच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट आहेत. चला तर मग आजची आपण पहिली रेसिपी पाहूया, मुगाचं वरण. सगळ्यात आधी मी मुगाची डाळ अर्धी वाटी इथं पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे, साधारण अर्धा ग्लास. छोटा अर्धा ग्लास घेतला होता. त्यामध्ये थोडीशी हळद घालायची, थोडंसं हिंग घालायचं आणि याला कुकरमध्ये ठेवून आपल्याला याच्या 2 मोठ्या गॅसवर शिट्ट्या करून घ्यायच्या आणि 1 छोट्या गॅसवर म्हणजे मीडियम गॅसवर ह्याची शिट्टी करून घ्यायची. म्हणजे डाळ कसं होतं व्यवस्थित शिजल्या जाते. तर सगळ्यात आधी आपण आता डाळ शिजवून घेणार आहोत. आता ही डाळ आपली छान शिजलेली आहे. याच्यात अगदी थोडंसं पाणी घालायचं, 1 ते 2 चमचे, आणि डाळ व्यवस्थित हटवून घ्यायची आहे. डाळ हटल्यानंतर याची आपण आता फोडणीची तयारी करून घेऊयात. मुगाचं वरण हे लहान मुलांसाठी किंवा मोठ्या लोकांसाठी सुद्धा पचायला खूपच छान आणि हलकं असतं. तर फोडणीसाठी मी इथे एका पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल घालून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडकली पाहिजे. मोहरी तडकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडेसे जिरे, इथे मी अद्रक, लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट करून घेतलेली होती, ती घालून घेऊयात आपण. आता हे अद्रक लसणाची पेस्ट छान परतली गेली पाहिजे. ती परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळद आता आपण आधीच घातली होती वरणामध्ये, त्यामुळे इथे घालायची गरज नाही. इथे मी 2 चमचे तिखट घालून घेतलेले. तिखट तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि इथे मी घरी बनवलेला काळा मसाला वापरलेला आहे. काळा मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाजारात जो मिळतो गोडा मसाला, तो पण घालून घेऊ शकता. तर तिखट आपण जर समजा 1-2 चमचे जर तिखट घेतलं तर त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला काळं तिखट वापरायचं आहे. त्याच्यामध्ये आपण आता डाळ घालून घेणार आहोत आणि तुम्हाला जसं हवं त्याप्रमाणे तुम्ही घट्ट किंवा पातळ करण्यासाठी याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊ शकता. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. त्यानंतर इथे छान अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे बारीक चिरलेली, आणि याला छान उकळी येऊ द्यायची आहे. 1 ते 2 उकळी आली की आपलं वरण तयार होतं. हे भातासोबत किंवा तुम्ही चपातीसोबत भाजी न करता जर फक्त मुगाचं वरण केलं ना, तरी पण चालून जातं. तर तुम्ही हे वरण नक्की ट्राय करा. तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे वरण तयार झालेलं आहे. याच्यावर आपण छान मस्त अशी तुपाची धार घालून घेणार आहोत. तुम्ही हे नक्की ट्राय करा. तुम्हाला हे अगदीच खूपच आवडेल. तर आता आजची आहे दुसरी रेसिपी. इथे आपण पाहणार आहोत की टोमॅटोचं वरण कसं करायचं ते. त्यासाठी मी इथं तुरीची डाळ कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे. अगदी त्याचप्रमाणे करायचं. आता मी इथे फोडणीसाठी तेल घालून घेत आहे एका पॅनमध्ये. तेल आपण 1 मोठे 2 चमचे घालून घेतलेले. याच्यामध्ये आपण आता मोहरी घालून घेऊयात. मोहरी छान तडकली की त्याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत. आणि मी एकदाच अशी 4 ते 5 दिवसासाठी ना अद्रक लसणाची पेस्ट करून घेत असते. त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं पण घालून घ्यायचं, थोडीशी कोथिंबिरीची आपण पानं तोडल्यानंतर त्याच्या कोवळ्या ज्या दांड्या असतात की नाही, ते सुद्धा घालून त्याची छान पेस्ट करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एक मी मोठा टोमॅटो घेतलेला आहे. त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आणि त्याला झाकण लावून व्यवस्थित तो टोमॅटो पूर्ण गाळ होईपर्यंत आपल्याला त्याला शिजवून घ्यायचा आहे. हे बघा, आता हे तेलामध्ये आहे ना पूर्ण व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे. आधी घातली ना तर काय होतं, मग अद्रक लसणाची पेस्ट खाली तेलाला चिटकले जाते. मग ते थोडंसं करपतं. त्यासाठी हे टोमॅटोच्या नंतर घालून घ्यायचं. आता ही अद्रक लसणाची पेस्ट आपल्याला छान परतून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये मी साधारण 1 ते 1.5 चमचा गुळाची पावडर घालून घेतलेली आहे. आता तुमचे टोमॅटो किती आंबट आहेत त्याप्रमाणे तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता. याच्यामध्ये आता आपल्याला साधारण 2 चमचे मी तिखट घालून घेतलेलं आहे. हळद आपण तुरीची डाळ शिजवतानाच घालून घेतली होती. आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याला छान तेल सुटलं की मग याच्यामध्ये आपण डाळ घालून घेणार आहोत. मग डाळ घालून घ्यायची. तुम्हाला वरण कसं घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकतात. आता ह्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघा किती छान कलर आला आहे त्याला, आणि हे खूप छान लागतं. गरम-गरम भातासोबत तर फारच अप्रतिम लागतं. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला कोणतं वरण आवडतं हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊयात आणि 1 ते 2 उकळी आल्यानंतर टोमॅटोचं वरण आपलं रेडी होईल. तर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आता हे वरण आपलं छान उकळलेलं आहे. याला आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत. याच्यावर आता आपण मस्त अशी तूप घालून घेणार आहोत. टोमॅटोचं वरण तयार आहे. तुम्हाला हे कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता जाऊयात आपण आपल्या तिसऱ्या रेसिपीकडे. त्यात आपण पाहणार आहोत आज की आपण पालकाचं वरण कसं करायचं ते. तर पालकाचं वरण करण्यासाठी इथं मी सेम पद्धतीनं तुरीची डाळ कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे. तर इथं सगळ्या ह्याच्यामध्ये मी 4 जणांसाठी वरण करतीये, तर ते मी ना एक असं छोटंसं फुलपात्र घेतलेलं होतं. ते जर तुमच्याकडे नसेल तर कुठली पण एका वाटीनं तुम्ही अर्धी वाटी डाळ घेऊ शकता. एवढं वरण 4 लोकांसाठी आपल्याला इनफ होतं. तर असंच पद्धतीनं मी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे. तर फोडणी देण्यासाठी आता इथे आपण एका पॅनमध्ये मोठे 2 चमचे तेल घालून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडकली की त्याच्यामध्ये आपण जिरे घालून घेऊयात. आता मी काय केलेलं आहे इथे 2 मोठ्या लाल मिरची, अख्ख्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यात परत आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. आता हे शेंगदाणे आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. मग त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालून घेणार आहोत. हे अशा पद्धतीनं तुम्ही पेस्ट करून ठेवली ना तर सकाळी डब्याच्या वेळेला घाई होत नाही. पटकन भाज्या रेडी होतात. पटकन स्वयंपाक तयार होतो. आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आता हे परतल्यानंतर मी इथं एक मोठी वाटी पालक घेतलेला होता. त्याला स्वच्छ धुवून मी त्याचा बारीक चिरून घेतलेला आहे. आता हा पालक आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये तेलामध्ये पालक न घालता डाळीमध्ये पालक घालून डायरेक्ट शिजवून घेतलं ना तरी पण चालतं. आता इथं पालक आपला छान शिजलेला आहे. याच्यामध्ये आपण मसाले घालू. म्हणजे यामध्ये मी इथं एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे. मोठा चमचा तिखट घातलेला आहे. आता याला आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण शिजलेली डाळ घालून घेणार आहोत. पालकाचं वरण कसं थोडंसं घट्टसर पाहिजे. म्हणजे चपातीसोबत किंवा तुम्ही भाकरसोबत खाताय तर ते खूप छान होतं. मग छान लागतं एकदम. त्यामुळे हे वरण कसं आहे जास्त पातळ करायचं नाही आपल्याला. मग याच्यात थोडंसंच मी पाणी घालून घेणार आहे आता. आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. याच्यामध्ये मी थोडंसं हिंग घालून घेते आहे. चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आता या वरणाला आपल्याला साधारण 1 ते 2 उकळी येईपर्यंत मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. तर पालकाचं वरण आता तयार झालेलं आहे. मुलं कसं पालकाची भाजी खात नाहीत, तर तुम्ही याप्रमाणे जर त्यांना वरण करून दिलं ना तर ते आवडीनं नक्की खातील. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे वरण तयार झालेलं आहे. आपण याला एका बोलमध्ये काढून घेणार आहोत. आता पाहूयात आपण आपली तिसरी रेसिपी. त्यामध्ये आपण करणार आहोत उडदाच्या डाळीचं वरण. त्यासाठी मी ना इथं एक छोटं फुलपात्र उडदाची डाळ घेतलेली होती. त्याच्यामध्ये साधारण 1 ते 2 चमचे आपल्याला मुगाची डाळ घालून घ्यायची आहे. सेम पद्धतीनं याला व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचं आहे 2 पाण्याने आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून याला मी कुकरमध्ये आता शिजवून घेणार आहे. 2 शिट्ट्यामध्ये उडदाची डाळ आपली व्यवस्थित शिजल्या जाते. तर डाळ आता तयार झालेली आहे. याला आपण आता बाहेर काढून घेणार आहोत. आता याला व्यवस्थित आपल्याला हटवून घ्यायचं आहे. ते पूर्ण व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे. हे असं हटताना जर तुमच्या डाळीमध्ये थोडंही पाणी नसेल ना तर तुम्ही साधारण 1 चमचा पाणी घालून त्याला व्यवस्थित हटवून घेऊ शकतात. एकदम पाणी घालून हटायचं नाही, नाहीतर मग डाळ व्यवस्थित हटल्या जात नाही. आता फोडणीसाठी मी इथं एक पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण साधारण 1 ते 2 चमचे तेल घालून घेणार आहोत. तेल घातल्यानंतर याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडकली पाहिजे. मग ती तडकल्यानंतर व्यवस्थित आपण त्याच्यामध्ये जिरे घालून घेऊयात. इथं मी काय केलेलं आहे, हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट करून घेतलेली होती. ती घालून आता आपण ह्याच्यामध्ये परतून घेणार आहोत. मी साधारण 3 ते 4 हिरवी मिरची घेतल्या होत्या. तुम्ही तुमच्यानुसार कसं कमी जास्त तिखट हवं आहे त्याप्रमाणे करू शकता. मग त्याच्यामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट घालून घेणार आहोत. ते व्यवस्थित परतल्यानंतर त्यात आपण हळद, थोडंसं मी इथं घरी बनवलेला काळा मसाला घातलेला आहे. आता हे सगळं व्यवस्थित परतल्यानंतर
याच्यामध्ये आपण डाळ घालून घेणार आहोत. आता ही मी हाटलेली डाळ घालून घेतलेली आहे. उडदाचं वरण थंडीमध्ये तर खूपच फायदेशीर असतं. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हे चवीला पण खूप छान लागतं. स्पेशली हे भाकरसोबत खायचं, ज्वारीच्या भाकरीसोबत, मग तर फारच छान लागतं. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे पण वरण जास्त पातळ नाही करायचं. त्यामुळे मी इथं थोडंसंच पाणी घालून घेतलेलं आहे. आता हे वरणामध्ये आपण थोडंसं हिंग घालून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता हे वरण साधारण दोन वेळेला छान उकळलं की तयार होतं. तर आता हे वरण मस्त उकळलेलं आहे. याला आपण एका बोलमध्ये काढून घेणार आहोत. वरनं छान तुपाची धार घालून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या घरी कोणत्या पद्धतीचं वरण करता हे मला कमेंट करून नक्की सांगा. किंवा ह्या 4 वरणापैकी तुम्हाला कोणतं आवडलं हे मला कमेंट करून सांगा. भेटूयात असंच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.